वाटते चर्चेला यातून मार्ग काढू? तुम्हाला असं वाटतं की चर्चेतून मार्ग हे सुरुवातीला करायला पाहिजे होतं ना. हीच गोष्ट उपोषणही झालं नसतं, लाठीचार्ज झाला नसता, मुलांनी मार नसता खाल्ला. काय झालंय आता घराघरामध्ये हे सगळं पोहोचलेलं आहे आंदोलन. त्याच्यामुळे सरकार आता बॅकफूटवरती गेलंय आणि म्हणून आता ते सांगतात की आमच्याशी चर्चा करायला या म्हणून. कळलं का? ज्यावेळेला शिखांनी, ज्यावेळेला त्या शेतकऱ्यांनी, ज्यावेळेला पंजाबच्या शेतकऱ्यांनी, हरियाणाच्या शेतकऱ्यांनी ज्यावेळेला मोर्चा काढला होता त्यावेळेला का नाही रे बोलवलं? कारण तो प्रत्येक घरातला, देशातला नव्हता विषय. आता त्यांना अंदाज आला या सगळ्या गोष्टींचा, त्यांच्याकडे पण यंत्रणा आहेच त्यांच्याकडे, की अंदाज आला की हे घराघरात पोहोचलंय आणि घराघरात पेटलंय. म्हणून आता हे आता बोलतात की आमच्याशी चर्चा करायला या. मणिपूरच्या प्रकरणात, त्या शिखांच्या प्रकरणामध्ये काही ट्विट केल्याचं आढळलं का पंतप्रधानांनी? त्यांच्या लक्षात आलंय की हे आपल्या अंगलट आलेलं आहे आणि म्हणून ही आता सारवासारव सुरू आहे. आणि एकच आता एक मिनिट, तुम्ही जे आता सांगितलं ना, तुम्ही जे आता सांगितलं की आता घरोघरी जाऊन चेकिंग, कॉलेजमध्ये जाऊन चेकिंग, तर मी सरकारला आणि पोलिसांना एक नम्र विनंती करेन की तुम्ही आणखीन आग भडकवू नका. ही मुलं शांत आहेत, त्यांच्याशी नीट चर्चा करा. ही शांतता भंग करण्याचं काम पोलिसांनी आणि सरकारने करू नये. मुख्यमंत्र्यांना आजही शंका आहे, ते म्हणतात की अँटी सोशल एलिमेंट्स, असामाजिक. आम्हाला पण शंका आहे की आता सरकारमध्ये असे कोण परकीय शक्ती सामील झाल्यात का आणि ह्या मुलांना, देशाच्या विद्यार्थ्यांना चिरडण्यासाठी. आणि मी तुम्हाला सांगतो 26 तारखेला जर असे कोणी घुसवण्याचे प्रयत्न केले ना, फटकावून काढणार. कळलं का? शांततेने मोर्चा असेल, शांततेने ह्या सगळ्या गोष्टी होतील, याच्यामध्ये कुठचीही हुल्लडबाजी नसेल, काहीच गोष्टी नसतील. पण उद्या जर समजा दिल्लीसारखं इथे काही करायचा प्रयत्न केला, इथे काही करायचा प्रयत्न केला, आमचे लोक सोडणार नाहीत. सर, हे सगळे उद्याचे मतदार आहेत, हे सगळे ह्या सगळा आक्रोश जो आहे मला वाटतं का ते मतपेटीतून दिसतं? कारण आधी आपण ते हा विषय मतपेटीचा नाहीये. पहिली गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, आता हा विषय मतपेटीचा नाहीये, हा विषय कुठच्या निवडणुकांचा नाहीये, हा विषय त्यांच्या न्यायाचा. कळलं का? उद्या परीक्षेला बसलेले हे सगळे विद्यार्थी विद्यार्थी आत्महत्या करतात, याचा अर्थ काय समजून घ्या ना. इथे मतपेटीचा विषय येतो कुठे? पण ज्या प्रकारचा देशामध्ये सत्ता राबवली जाते त्याच्या विरुद्धचा राग हा मला असं वाटतं प्रत्येक राज्यांमधून बाहेर येतोय. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. पीएमच्या निवासस्थानी आंदोलन झालं, एकनाथ शिंदे असं म्हणतात की काय घातपात करायचा. हे बघा त्यांच्या विरुद्ध, हे बघा आंदोलनाची तुलना अतिरेक्याची केली. त्यांच्या बरोबर तुम्ही त्यांच्या विरोधात काही बोललात की तुम्ही देशद्रोही असता, अँटी नॅशनल असता. कोणी केली अरे जाऊ दे, त्यांची कुवत आहे का? चल अभी हिंदी में ये दोनों बात करेंगे, हिंदी इंग्लिश में ये दोनों बात बंधूंनी यापूर्वीच पाठिंबा जाहीर केला आणि आता या आंदोलनाच्या समर्थनार्थ देशातल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी म्हणून 26 जुलैला ठाकरे बंधूंच्या पक्षांकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या मुलांचं भविष्य चांगलं व्हावं आणि नीट पेपर फुटी प्रकरणी आणि एकंदरीतच देशभरातल्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी म्हणून हे आंदोलन 26 जुलैला आयोजित करण्यात आलेलं आहे. प्रदर्शन, मोर्चा म्हणा, शक्ती प्रदर्शन म्हणा किंवा काही म्हणा, या मुलांना घेऊन करायचं आम्ही ठरवलेलं आहे. येत्या 26 तारखेला रविवारी येत्या 26 तारखेला आम्ही हा मोर्चा काढत आहोत. हा मोर्चा निघेल शिवाजी पार्क, शिवतीर्थावरून हा निघेल आणि हा मोर्चा जाईल सिद्धिविनायकाच्या इकडे. तिथे जाऊन आम्ही देवाला साकडं घालणार आहोत की या सरकारला सुबुद्धी देव, आणि याच्यासाठी म्हणून तिकडे आम्ही त्याची सांगता करणार आहोत. तर या पत्रकार परिषदेदरम्यान सरकारवर नेमकी टीका काय केलेली आहे बघूया आपण. या सगळ्या गोष्टींचा एक सरकारी सत्तेचा एक जो उद्दामपणा जो आहे हा कशासाठी आहे? म्हणजे हीच गोष्ट आपण, मला असं वाटतं की त्या शिखांचं ज्यावेळेला शेतकऱ्यांचं आंदोलन झालं त्यावेळेला देखील कोणाला ते भेटायला तयार नव्हते.
ते पण तसंच त्यांनी मोडायचा प्रयत्न केला. मणिपूरच्या वेळेला पण देखील तेच प्रकरण झालं. आता अनेक आंदोलनं ज्या वेळेला होत आहेत, आज ग्रामीण महाराष्ट्रामध्ये अनेक आदिवासींची आंदोलनं होत आहेत, तिकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. म्हणजे कसला हा, ही कुठली सत्ता आणि हा कुठला सत्तेचा बाज